नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपल्याला डिस्कस करायचं आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी फंक्शन. ओके, सो आता एक लक्षात घ्या की हा जो कन्झर्वेटिव्ह फोर्स असतो ना, तर प्रत्येक कन्झर्वेटिव्ह फोर्स संदर्भात त्या ठिकाणी एक करस्पॉन्डिंग काय असतं, पोटेन्शियल एनर्जी फंक्शन असतं. मग आता प्रश्न असा आहे की पोटेन्शियल एनर्जी जी एक्सप्रेशन आहे ते आपल्याला माहीत आहे. तर पोटेन्शियल एनर्जी जी स्वतः आहे ती कशावर डिपेंड असते, पोझिशनवर डिपेंड आहे. बरोबर आहे का? पोटेन्शियल एनर्जी हा जो फॅक्टर आहे हा स्वतः असा फॅक्टर आहे की डिपेंड्स ओनली ऑन पोझिशन. आता समजा आपण जो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे हा कन्झर्वेटिव्ह फोर्स काय म्हणलो आपण, एफ. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स है ना, की यामध्ये तो पोझिशनवर डिपेंड म्हणून आपण कंसामध्ये काय लिहिलं, एक्स लिहिलं. आणि याला असोसिएट असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण यू म्हणू, विच इज असोसिएट विथ द एक्स. ओके, सो एक्स जी आहे ना ती पोझिशन आहे. पोझिशनच्या संदर्भातला कन्झर्वेटिव्ह फोर्स एफ आणि त्या संदर्भातली पोटेन्शियल एनर्जी यू. तर अशा केसमध्ये वर्क डनचा जर फॉर्म्युला पाहिला आपण तर पहा, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल वर्क डन, फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे जे वर्क डन आहे इट इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. सो आपण त्याला काय लिहिलं, डी यू. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण फक्त एवढ्या रिलेशनचा विचार करू. मग यावरून जर आपल्याला फोर्स काढायचा असेल, ओके, विथ रिस्पेक्ट टू पोझिशन, तर ते मायनस का लक्षात आहे तुम्हाला, कारण जेव्हा आपण वस्तूचं डिस्प्लेसमेंट करणार तर पोटेन्शियल एनर्जीच्या अगेन्स्ट काम घालू ना आपण. सो एफ एक्स हा जो डी एक्स आहे हा कुठं जाईल, इथं डिनोमिनेटरमध्ये जाईल. सो डी यू अपॉन डी एक्स असा हा फोर्सचा फॉर्म्युला असेल. तर या फॉर्म्युल्याला आपल्याला 3 ॲक्सिस संदर्भात जर आपण विचार केला जनरलमध्ये, तुम्हाला माहीत आहे एक्स ॲक्सिस, वाय आणि झेड ॲक्सिस. तर इथं आपल्या फाउंडेशनमध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे पहा, की तिन्ही ॲक्सिसच्या संदर्भात घ्यायचं आपल्याला. म्हणून इथं आपल्याला जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कोणा संदर्भात घ्यायची, अगोदर एक्स ॲक्सिस संदर्भात. ओके, सो वेक्टर आय, त्यानंतर वेक्टर जे संदर्भात आणि त्यानंतर वेक्टर के जे झेड ॲक्सिस संदर्भात. ओके, सो एक्स, वाय आणि झेड. काय नाही, आपण 3 ॲक्सिसचे 3 कॉम्पोनंट घेतले. जसं की तुम्हाला आता हे जे रिलेशनशिप आता आपण पाहिलं तर या संदर्भात काही आपल्याला केसेस स्टडी करायचे आहेत. यामध्ये केस 1चा जेव्हा आपण अभ्यास करू तर लक्षात घ्या, एक्स हे जर आपण पाहिलं तर जर आपण एक्स इन्क्रीज केला पहा, पोझिशन जर आपण इन्क्रीज केली तर अशा केसमध्ये है ना, ऑन इन्क्रीजिंग एक्स इन्क्रीज केला आपण आणि त्यानंतर जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती सुद्धा इन्क्रीज केली. ओके, सो पहा, एक्स इन्क्रीज आहे, यू इन्क्रीज आहे. तर हे 2 फॅक्टर केल्यानंतर जो फोर्स असतो ना, तर हा फोर्स जो आहे तर हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला असतो. म्हणजे पोझिशन इन्क्रीज केल्यामुळं जर पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत असेल तर फोर्स हे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आहे. आणि तो फोर्स हा कसा असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. सेकंड केस अशी आहे की आपण पोझिशन इन्क्रीज केल्यानंतर जर पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काय होत असेल, डिक्रीज होत असेल, तर अशा केसमध्ये आपण कन्सिडर करायचं आहे की फोर्स जो आहे हा पॉझिटिव्ह
एक्स डायरेक्शनला आहे आणि हा फोर्स कसा आहे, रिपल्सिव्ह फोर्स आहे. ओके, सो दोन केसेस आपण पाहिल्या की पोझिशन इन्क्रीज केल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत असेल तर फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह, आणि पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत असेल डिस्प्लेस म्हणजे पोझिशन इन्क्रीज केल्यानंतर, तर अशा वेळेस फोर्सेस असतात रिपल्सिव्ह. मग आता आपण बोलू पोझिशन ऑफ इक्विलिब्रियमबद्दल. आता असं समजा आपण कन्सिडर करू की जो नेट फोर्स आहे, ओके, ॲक्टिंग ऑन द बॉडी, हा काय आहे, 0 आहे. तर अशा वेळेस बॉडी जी आहे ही कशामध्ये असते, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असते. मग आता आपल्याला जे इक्विलिब्रियम जे आहे ना, तर कायनेटिक मला सांगा आता, एफ नेट फोर्स 0 आहे, म्हणजेच याचा अर्थ इक्विलिब्रियमसाठी जर du/dx जर 0 असेल तरी बॉडी काय असणार, इक्विलिब्रियममध्ये असणार. कारण मला सांगा ना, हे सूत्र आहे, लेफ्ट हँड साईड 0 असताना बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे, याचा अर्थ राईट हँड साईड 0 असताना सुद्धा बॉडी कशामध्ये पाहिजे, इक्विलिब्रियममध्ये आहे. आणि म्हणून du/dx याची व्हॅल्यू जरी 0 असेल तरी आपल्याला म्हणता येतं की ती बॉडी अशा पोझिशनमध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. मग आता हे जे इक्विलिब्रियम आहे त्याच्या आपण टाईप्सबद्दल बोलू. पहिला जो टाईप आपल्याला शिकायचा आहे त्याचा, तर ते आहे स्टेबल इक्विलिब्रियम. ओके, सो स्टेबल इक्विलिब्रियमसाठी जी नेसेसरी कंडिशन आहे ती कंडिशन वरी दिलेली आहे तुम्हाला की du/dx ही व्हॅल्यू जर 0 असेल तर डेफिनेटली ती बॉडी स्टेबल इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणजे होतं काय की जेव्हा एखादा पार्टिकल आहे तो थोडासा डिस्प्लेस झाला आहे ना त्याच्या पोझिशनपासून, आणि जर जो फोर्स त्याच्यावर आपण पुन्हा ॲक्ट केला आणि तो जर त्याच्या इनिशियल पोझिशनला परत येत असेल तर डेफिनेटली त्याला आपण स्टेबल इक्विलिब्रियम म्हणायचं. आता या केसमध्ये एक पॉईंट दिला आपल्याला की जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही अशा केसमध्ये स्टेबल इक्विलिब्रियममध्ये काय असते, मिनिमम असते. आणि अर्थातच d²u/dx² जर घेतलं आपण तर ती व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह. हे डिफरन्शिएट फॉर्म्युले फक्त आपण कंडिशन लक्षात ठेवायचं. सेकंड जे टाईप आहे तो आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम कसं आहे पहा, की जेव्हा पार्टिकलला आपण त्याच्या पोझिशनपासून स्लाइटली डिस्प्लेस केलं, ओके, आणि जो फोर्स ॲक्ट करतो तर तो ट्राय करायला की जो पार्टिकल आहे तर तो इक्विलिब्रियम पोझिशनपासून जर दूर नेत असेल, येतं लक्षात, म्हणजे पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनपासून थोडासा दूर चालला आणि त्याच्यावर फोर्स जो आपण ॲक्ट करायलो तर किंवा जो फोर्स ॲक्ट व्हायला तर तो पार्टिकलला इक्विलिब्रियम पोझिशनपासून जर दूर नेत असेल तर त्याला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम. त्याच्यासाठी जी नेसेसरी कंडिशन आहे तर ती कंडिशन आहे पहा, du/dx हे तर 0 पाहिजेच, मात्र दुसरी कंडिशन थोडी वेगळी आहे की जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती मात्र या केसमध्ये कशी असते, मॅक्झिमम असते. आणि याचाच अर्थ d²u/dx² याची व्हॅल्यू काय पाहिजे, निगेटिव्ह. आणि फायनली तिसरा टाईप जो आहे तो आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. न्यूट्रल इक्विलिब्रियममध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही ऑलवेज कॉन्स्टंट असते. म्हणजे पार्टिकलला जर आपण त्याच्या मेन पोझिशनपासून आहे ना पोझिशनपासून डिस्प्लेस केलं तर ही डज नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स, म्हणजे तो कोणताच फोर्स या ठिकाणी एक्सपिरियन्स करत नाही आणि कंटिन्यू
तो आहे त्या म्हणजे टू बी इन इक्विलिब्रियम इन डिस्प्लेस, म्हणजे डिस्प्लेस पोझिशनमध्येच तो कायम राहतो. आणि दॅट्स वाय या कंडिशनमध्ये याला काय म्हणायचं, न्यूट्रल इक्विलिब्रियम. म्हणजे तो त्याच्या डिस्प्लेस झाल्यानंतर मूळ ठिकाणी परत जात नाही. ओके, इथं स्पष्ट दिलं आहे की डज नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स ॲक्टिंग ऑन इट, म्हणजे त्याच्यावर अप्लाइड फोर्सला तो एक्सपिरियन्स करत नाही. अँड कंटिन्यू टू बी इक्विलिब्रियम इन द डिस्प्लेस्ड पोझिशन, म्हणजे त्याला जे डिस्प्लेस केलेलं आहे त्या पोझिशनमध्ये तो कंटिन्यू राहील. अँड दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहते, हे न्यूट्रल इक्विलिब्रियमचं. त्यानंतर आपण बोलू इफिशियन्सी ऑफ डिव्हाइसबद्दल. आता इफिशियन्सी म्हणजे काय माहिती आहे का, समजा आपण एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला जितकी ऊर्जा द्यायलो तर जितकी आउटपुट आहे तितकंच इनपुट जर जितकं इनपुट आहे तितकंच आउटपुट भेटत असेल तर त्यावरून त्याची काय ठरते, इफिशियन्सी ठरते. जसं की एक डिव्हाइस आपण रेफरन्ससाठी घेऊ, इलेक्ट्रिक हीटर. ओके, सो इलेक्ट्रिक हीटरला संदर्भात आपण या ठिकाणी विचार करू. तर आता पहा की आपण त्याला कोणती एनर्जी देतो, इलेक्ट्रिक हीटरला इलेक्ट्रिकल एनर्जी देतो, बरोबर. आणि त्यानंतर तो आपल्याला कोणती एनर्जी देतो, हीट एनर्जी देतो. मग आता इलेक्ट्रिक एनर्जी आपण जितके पर्सेंट दिली तर किती पर्सेंट त्यानं हीट एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्जन केलं त्यावरून त्याची इफिशियन्सी निघते. आणि ही इफिशियन्सीसाठी एक सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल आहे इटा. आणि म्हणून इफिशियन्सी जी आहे त्याचे दोन सूत्र आहेत. पहा, एनर्जी संदर्भात जर पाहिलं आपण तर ते सूत्र काय असेल, आउटपुट एनर्जी डिवायडेड बाय इनपुट एनर्जी. किंवा पॉवर संदर्भ जर घेतला आपण तर तिथे तोच फॉर्म्युला असेल आपला, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. म्हणजे याच्यामध्ये इनपुट तर आपण 100% धरतो समजा, आहे की नाही, तर आउटपुट किती टक्के यायला त्याच्यावरून आपल्याला इफिशियन्सी काढायची असते. आता तुम्हाला एक कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एक कन्सेप्ट झालेली आहे 9वीला. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही पॉईंटला जर काढलं आपण तर टोटल एनर्जी कशी निघते बरं, त्या ठिकाणी सारखी निघते, बरोबर आहे का. त्यामुळे ही कन्सेप्ट मी फार डीपमध्ये घेणार नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही पॉईंट असू द्या तर टोटल एनर्जी जीला जर मी मेकॅनिकल एनर्जीला E1 कन्सिडर केलं आहे ना, समजा ही बॉटमची आहे, त्यानंतर ही मिडल पोझिशनची आहे, ही टॉप पोझिशनची आहे, तर प्रत्येक वेळेस ती व्हॅल्यू किती निघते, mgh निघते. आणि दॅट्स वाय मेकॅनिकल एनर्जी ही नेहमी कन्झर्व असते कोणत्याही पॉईंटला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोलिजन संदर्भात डिस्कस करू.